सर्वप्रथम भया नमस्ते तुला. नमस्ते. काय म्हणतो आज आता कुठं आलाय तू? कोरेगाव मैदानात. तर ह्या बैलाचं नाव काय आहे या? वजीर. हा, तर या वजीरला कशा पद्धतीने तू सांभाळतो? असाच आपला घरी हा, मारत नाही मारत. आता तू एकट्यानं धरला या, भीती वाटते का तुला? नाही. का नाही वाटत? कारण की दररोज तिथं बैलापाशी असतो, त्यामुळे दररोज बैल बैलापाशी मारत नाही. खायला बियला टाकतो. आता तुझे या ठिकाणी पप्पा वगैरे कुणी आले का, बाबा वगैरे? नाही. मग आता कोणासोबत आलाय तू? नाना म्हणजे अनिकेत दादा. नाना म्हणजे चुलते कुणी काय? नाही, फरतरवाडीतले. मी विकळ्यातला, नाना फरतरवाडीतले. बर. हा गटपात झाला का? नाही झाला. तर हा घरचा आहे का विकत घेतला? घरचा या. किती वर्षापासून ह्याला सांभाळतोय? आता दोन वर्षापासून सांभाळतोय या. ह्याला सांभाळताना काय काय खायला घालतो तू? वैरण, हाती घासाची कुटी, मका, अजून ही कडबा, ह्या पद्धतीनं मका, ह्या पद्धतीनं. तुला हा बैल कवापासून समजलं की मला मारत नाही काय नाही? आत्ता 5-6 महिने झाले. मारत नाही, काय करत नाही. गोंधरा बिंजरा येतो जवळ. ह्याचं नाव काय सांगितलं तू? वजीर. ह्याचं वजीर हे नाव कशामुळे ठेवलं तू? नानांनी ठेवलं. नानांनी ठेवलं. अजून बैल आहेत का घरी? हाय. कोणती? छोटा वजीर म्हणून. छोटा वजीर. केजीएफ कुठलं पिक्चर वरून ठेवलं का कसं? नाही, ते सांभाळायला ते रोजच नाही. का पहिलं केजीएफ नाव होतं नंतर पिक्चर आला? लहान येता का किती वासरू काळ. तर या कोरेगाव मैदानामध्ये बैलाचा छोटा फॅन आपल्याला पाहायला मिळाला, अतिशय सुंदररित्या. आणि नुसता फॅनच नाही तर हा मालक या. छोटा पॅकेट आणि बडा धमाका जे म्हणतात, आतापर्यंत भरपूर मोठे बैल होऊन गेली आणि त्याचे मालक देखील होऊन गेले, पण असा हा गरीब मालक या आहे का. आपण आतापर्यंत गोल्डन मॅन, सोनेरी वगैरे घालणारे भरपूर बघितले, पण असा हा गरीब मालक बघा कसा वाटतोय. आणि अतिशय सुंदर आणि अभिमान वाटला बरं का मला की हा छोटा आहे आणि बैलगाडी क्षेत्रामध्ये आलेला आहे. तर बैलगाडी क्षेत्रामध्ये ह्या ठिकाणी आला तू, घरातले कोणी ओरडतं का तुला, मम्मी वगैरे, पप्पा, बैलगाडी क्षेत्रामध्ये जाऊ नको? पप्पा काय म्हणतात? जाऊ नको, गावचील बिवचील. अजून काय म्हणते? अजून ऐक, मी पण येतो मग शाळेला सुट्टी बिट्टी टाकून. शाळेला सुट्टी टाकून येतो, शाळा बुडते या. मग ह्याचा अभ्यास कसा करतो? संध्याकाळी गेल्यावर. पप्पा म्हणतात का कवा ओरडलेत का किंवा मारले का कवा की बैलाकडे गेला म्हणून? नाही. सुट्टी असल्यावर येतो अजून. आणि शाळा सुटल्यावर का बैलाकडे जातो, गाडी बिडी असल्यावर, सायकल. अजून नाही. आत्ता ह्या बैलाच्या मागं किंवा तुझ्या सोबत कोण कोण आलं या? किती जण आहे तुम्ही? आम्ही 7-8 जण आहे. 7-8 जण आहे. कुठल्या गावाहून आला? विकळी. कुठं आलं? ती फरतर वाटर स्टेशन पाशी. वाटर स्टेशनवरून आला तुम्ही. आणि हे सर्व तुम्हाला दाखवलं जाते विकास नाळ यूट्यूब चॅनलवरती. अतिशय गरीबातला गरीब हा का काय रे? मला आत्ता समजलं की तू बैलगाडी देखील ड्रायव्हर आहे. ट्रॅक्टर चालवतो, पिकअप चालवतो, टू व्हीलर. तू आता तुझं वय किती आहे? 12.
12 वर्षाचा आहे तू. कुठली कुठली वाहनं चालवतो? पिकअप, ट्रॅक्टर, हं, अजून ट्रक, हां, मोटरसायकल हं. एवढं. कोणत्या शाळेत आहे रे तू? मराठी मराठी शाळेत. पण कोणत्या वर्गामध्ये शिकतोय? 7वी. 7वीतला विद्यार्थी. पिकअप ट्रॅक्टर अतिशय सुंदररित्या. नक्कीच ह्याच्या घरी एक वेळ आपण भेट देणार आहे आणि तो कोणती वाहनं आणि कशा पद्धतीने चालवतोय का नक्की. विकास नाळे यूट्यूब चॅनल पहा, सबस्क्राईब करा, लाईक करायला विसरू नका. विकास नाळे यूट्यूब चॅनल आणि ह्या बारक्या गरिबाचा व्हिडिओ पाहायला विसरू नका पुढला येणारा. आणि ह्याचा व्हिडिओ असा येणार आहे की ज्यांना प्रत्यक्ष वाहन कशा पद्धतीने चालवले आणि कशा प्रकारे हा चालवतो. तोपर्यंत पाहत राहा विकास नाळे यूट्यूब चॅनल. धन्यवाद बारक्या, धन्यवाद मनापासून तुझं काय.